नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आई जगदंबेला वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आज बरेच दिवसांनी मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आपले सगळ्यांचे लाडके असे कोल्हापुरी दागिने आज मी दाखवणार आहे तुम्हाला. कोल्हापूर हे शहर एक ऐतिहासिक शहर आहे आणि तेथील पारंपरिक दागिन्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. आज आपण आलेलो आहोत चिपडे सराफ, कोल्हापूर येथील नामवंत आणि प्रसिद्ध सराफ यांच्या दालनामध्ये. त्यांचं 3 मजली भव्य दिव्य दालन आहे. त्यांचा पत्ता मी दिलेला आहे. त्यांच्याकडे सोने, चांदी, डायमंड असे विविध प्रकारचे दागिने अवेलेबल आहेत. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही त्यांचा पत्ता दिलेला आहे, इथे वरही दिलेला आहे, फोन नंबर सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला जर कोणता दागिना आवडला असेल तर त्यांच्या स्टोअरला नक्की व्हिजिट करा आणि माझे चॅनल बघत राहा. थँक्यू. नमस्कार, मी रुपाली. चिपडे सराफ व्हीनस कॉर्नर कोल्हापूरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चिपडे सराफ ही 125 वर्ष जुनी पेढी आहे. आपल्याकडे जुने दागिने प्लस नवीन घडणावळीचे दागिने देखील मिळतात. ही आहे वज्रटीक. ही आता 85 ग्रॅम मध्ये आहे. त्यामध्ये जर समजा तुम्हाला कमी वजनाची पाहिजे असेल तरीही बनवून देता येते. वज्र टीक, बेलपान टीक, डब्ल्यू टीक अशा टीक मिळतात आपल्याकडे. ही महालक्ष्मीच्या गळ्यात असते. आपल्या ट्रॅडिशनल आहे. याच्यामध्ये कमी वजनाची देखील करता येते, पण त्यामध्ये जरा मण्यांची साईज वगैरे कमी होईल. ही ज्या गळ्याच्या हिशोबानं तुमच्याही ॲडजस्ट करता येते. ओके, सुंदर आहे, खूपच सुबक काम आहे. आपण कोल्हापुरी दागिने जर आपल्याला हवे असतील चिपडे सराफांकडे खानदानी लुक आपल्याला हवा असेल तर येऊन घेऊ शकतो, कस्टमाइज करू शकतो. हो. हा कोल्हापुरी गुलाब साज आहे. ह्याच्यामध्ये टोटल 17 पानाडे. जसं तुम्ही वजनाचं कमी जास्त होईल तसं पानाड्यांची संख्या आणि पेंडंटची साईज कमी जास्त होईल. पण हा 17 पानाड्यांचा आता गुलाब साज आपल्याकडे तयार आहे. ह्याची जर उंची कमी करायची म्हणेल तर कमी वजनामध्ये बसून जाईल. आता टोटल ह्याचं 100 ग्रॅम वजन आहे. ओके, आपल्याला कस्टमाइज करू शकतो. कस्टमाइज करू शकताय. हो, ह्याची पानाड्यांची संख्या आणि साईज कमी होईल कमी वजनात करायचं म्हटलं तर, आणि पेंडंटची साईज पण कमी होईल. आणि मोटिव्स आपल्याला चेंज करायचे असतील तर ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये अजून तुम्ही घागरीची ही संख्या कमी करू शकताय. हे मण्यांची साईज वगैरे कमी जास्त करू शकताय. आणि लाखेचं वगैरे काही आहे का ह्याच्यामध्ये का नाही? लाखीमध्ये पण बनवता येतं, पण आता भरीवमध्ये जास्त फॅशनेबल आहे आणि ड्युरेबिलिटी त्याची वाढते जास्त जर समजा तुम्ही भरीव केला तर. ओके, आता हे पुतळे हार आहे. याच्यामध्ये आता टोटल 7 पुतळे आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा जास्त पुतळे हवे असतील तर पुतळ्यांची साईज लहान करून जास्त पुतळ्यांची पण बनवता येतं. आता गाठवलेले हा रेड कलरच्या थ्रेडमध्ये कॉटन बॉल्समध्ये गाठवलेले आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याला सोन्याचे मणी घेऊन पूर्ण गाठवता येतो, किंवा हा थ्रेडचा कलर आहे हा वेगळा यूज करू शकताय तुम्ही. ग्रीन ऑरेंज पण आपण वेगळा वापरू शकतो. काठापदरांच्या साडीवर कसं रेड कलर सगळं शक्यतो जातोय, त्यामुळं हा मी आता यूज केलाय. पण ह्याच्यामध्ये अजून तुम्ही चेंजेस करू शकताय. ओके, तुमच्या हिशोबाने. याचं वजन साधारण किती? आता 17 ग्रॅम मध्ये आहे. पण 17 ग्रॅम पासून पुढे आपल्याला कमी जास्त करून देता येतं आपल्याला. आपल्याकडे अजून एक दागिना आहे ट्रॅडिशनल, तो म्हणजे बेलपान टीक. हा महालक्ष्मीच्या गळ्यात सुद्धा असतो. बेलपान टीक मध्ये बेलपान टीक, वज्र टीक, डब्ल्यू टीक असे वेगळ्या वेगळ्या टीक असतात. त्या शक्यतो गळ्याबरोबरच म्हणजे वेअर करतात सगळ्या लेडीज. आणि ह्याच्यामुळे शक्यतो कसं खानदानी आणि घरंदाज लुक येतो. हो, खूपच सुंदर दिसतोय, रॉयल वाटतोय. याचं वजन किती असेल साधारण? ह्याचं आता वजन आहे एक 20 ग्रॅम आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही वजनाच्या हिशोबाने कमी जास्त आपल्या गळ्याच्या हिशोबाने करू शकतो. कस्टमाइज आपण करून घेऊ शकतो. 20 ग्रॅमच्या पुढेच होतं. बेलपाटी. खूपच सुंदर नक्षीकाम केलंय यांनी. बारीक कलाकुसर आहे, त्यामुळं दोन्ही साईडनं मणी आणि मध्ये बेलाचे पान हे केलेलं आहे, त्याच्यात मध्ये इन्सर्ट केलेलं आहे.
आणि कमी वजनामध्ये आहे, त्यामुळे आपल्याला खिशाला परवडण्यासारखंही आहे. आमच्याकडे आता साज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. ॲक्च्युली कोल्हापुरी साज हा ट्रॅडिशनल एकच प्रकार आहे, पण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून इंद्रायणी साज, कृष्ण साज आणि सिंपल हा जो रेग्युलर वापरता येईल लेडीजना वगैरे कमी वजनात मिळेल हा साज बनवलेला आहे. कृष्ण साजमध्ये टोटल कृष्णाचे जे अवतार आहेत ते सगळे कस्टमाइज करून पानाड्यांच्यावर कोरण्यात आलेले आहेत. हा जो म्हणजे एक पेंडंटवर कृष्णाने हे आहे, आणि जे बाकीचे सगळे अवतार आहेत कृष्णाचे ते सगळे पानाड्यांच्या मध्ये कव्हर केलेले आहेत. हा एक आहे ना, हा 36 ग्रॅम पासून अगदी लाईट वेट मध्ये बनवलेला आहे. म्हणजे अगदी थोडा शॉर्ट मध्ये आहे, कमी वजनात बसतो. आणि हा आहे तो इंद्रायणी साज आहे. पेंडंट चंद्रकोर टाईप आहे. याचे कानातले पण तुम्ही म्हणजे वेअर केले तर संपूर्ण सेट होऊन जातो तुमचा. बरोबर. आणि हा लॉंग मध्ये आहे आणि खूपच सुंदर सुबक नक्षीकाम आहे, आपण बघू शकतो ह्याचं. आणि ह्यातलाच हा दुसरा प्रकार गुलाब साज. याच्यामध्ये टोटल 17 पानाड्या आहेत आणि 100 ग्रॅम मध्ये बसतो हा. पानाड्या वगैरे अगदी ठसठशीत येणार तुम्हाला आणि सगळं कलाकुसर बारीक दिसून जाईल सगळं. खूपच सुंदर काम आहे. वा. तर असे आपल्याकडे हे कोल्हापुरी साजचे प्रकार आपण बघत आहोत. कमी वजनापासनं अगदी 100 ग्रॅम पर्यंतचे आपल्याकडे कोल्हापुरी साज आहेत. माझं नाव साक्षी. आपण चिपळे सराफ येथे आता आलो आहोत. साधारण एक मॉडर्न डिझाईन्सची डिझाईन आपण नेकलेसेस वगैरे आता बघणार आहोत. आता हा लाईट वेटमध्ये नकसमध्ये नेकलेस आहे. हे जे आपण बघतोय हा बघायला गेला तर अगदी हेवी दिसतोय, पण याचा वेट तितका नाही आहे जितकं वाटतंय. हा साधारण एक 22 ग्रॅममध्ये हा नेकलेस पूर्ण आहे. त्यात प्लस हे मोती वगैरे आणि हे नवीन जे डिझाईन्स केले त्याच्यामुळे हा ब्रायडलसाठी हे सध्या कलेक्शन जास्त ट्रेंडी आहे. याच्यासोबत हे जे झुमके आहेत हे पण ब्रायडलसाठी साधारण जास्त प्रेफर केले जातात. हे जे मोती वगैरे याचे आहेत हे जास्त या सेटसोबत असे मॅच होतात. बरोबर. अगदी अगदी लुक येतोय जरी ते लाईट वेट असले तरी. तसंच हा सेट बघायला गेला तर हा असा सेट येतो पूर्ण सेट. जो आपण पूर्ण सेट बघायला गेला तर हा नाही म्हटलं तर 10 तोळ्याच्या पुढे वाटतं. 10 तोळे किंवा 15 तोळ्याच्या पुढे, पण तसा नाही आहे. हा साधारण 5 तोळ्याच्या मध्ये तुम्हाला बसून जाईल. साधारण 5 ते 7 तोळ्यामध्ये हा पूर्ण सेट तुम्हाला बसून जाईल. ओके. दोन्ही दोन्ही. आता हा लॉंग बघायला गेला तर हा साधारण लॉंग तुम्हाला एक 40 ग्रॅम आणि हा शॉर्ट तुम्हाला एक 20 ग्रॅम, मॅक्स टू मॅक्स 20 ग्रॅम असं दोन्ही सेट तुम्हाला 60 ग्रॅम मध्ये तुम्हाला बसून जातो. खरं दिसतं खूपच हेवी वाटतं. ऍक्च्युअली जे लॉंगचं वेट आहे ते शॉर्टला तुम्हाला वाटून जातं. बरोबर. हा 20 ग्रॅमचा खरंच वाटत नाही. पण ह्याचं काम कसं आहे, हा फंक्शनल यूजला अगदी लाईट वेट आहे. हे जे पाठवून जे काम आहे ते हे पूर्ण असं लाईट वेट येणार आहे तुम्हाला. बरोबर. जे फंक्शनला असं कॅरी करायला पण आपल्याला बरं पडतं. प्लस हे जे मोती आणि हे जे बीड्स यूज केले ते पण आहेत. कोणाला असं फॅन्सी आवडतं तर पूर्ण असं यूज केलं जातं. याच्यामध्ये पण हे शॉर्टमध्ये पण त्याच्यामध्ये केले आहेत. हे अजून हे साधारण गोल्ड पॉलिशमध्ये आहे. हा 1.5 तोळ्यामध्ये बसतो तुम्हाला नेकलेस. विथ इयरिंग नाही, हा विदाउट इयरिंग्स 1.5 तोळ्याचं. विथ इयरिंग साधारण इयरिंग्स तुम्हाला 3 ग्रॅम पर्यंत बसतो. आणि हा त्याच्यामध्ये साधारण नवीन पॉलिश, थोडं ऑक्सिडाइज पॉलिश केलं. ओके. हे त्याच्यामध्ये येणार. याच्यात आणि याच्यात आपल्याला डिफरन्स दिसून येतं. हो, कलर मध्ये डिफरन्स आहे. हे ऑक्सिडाइज आहे आणि हा गोल्ड आहे. हे त्याच्यामधले यामधले थोडे छोटे झुमके आहेत. हे साधारण 1 तोळ्यामध्ये बसून जाते. आणि हे जे छोटे आहेत तुम्हाला साधारण एक 8.5 ग्रॅम मध्ये हे असे बसून जातात. 8-8.5 ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे. आपलं मेकिंग चार्जेस कसे आहेत? आता साधारण हे आता नवीन टेम्पल डिझाईन बघायला गेलं तर आपल्या शोरूममध्ये अगदी सगळ्यात लोएस्ट मेकिंग आहे. याला 16% मेकिंग चालू होतं. हे असे 16% अगदी इतकं सोबर काम आणि याची नक्षी वगैरे तुम्ही बघितल्यात ना, फार सुंदर. हे असे लक्ष्मीचे वगैरे जे शाप आहेत जे पूर्ण हँडमेड केलं जातं ते असे तुम्हाला दिसून.
म्हणजे एका ब्रायडलसाठी उत्तम कलेक्शन तुम्हाला इकडे मिळून जाईल. टेम्पल कलेक्शन, Yes. टेम्पल ज्वेलरीमध्ये ट्रेंडिंगवाला कलेक्शन. खूपच सुंदर सेट्स आहेत. याचं वजन मला फक्त सांगा. येस, याचा वेट साधारण तुम्हाला हा 3 तोळ्यामध्ये बसून जातो. हा सुद्धा लाईट वेट Light weight आहे, अगदी light खूपच. weight. हा, दिसताना असं वाटतं की खूप खूप जड heavy असेल, आहे. बट अजिबात नाहीये. ब्युटिफुल एका कलेक्शन. ब्रायडलसाठी असं परफेक्ट कलेक्शन आहे. काय मग मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? या सिरीजचा दुसरा पार्ट मी लवकरच घेऊन येत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा पार्ट बघायला नक्की परत या.